तर सर्वसामान्यांच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। पश्चिम रेल्वेची डहाणू आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झालेली आहे। गुजरात आणि दिल्लीच्या दिशेने जाणारी उपनगरीय आणि लांब पल्ल्याची वाहतूक ही विस्कळीत झाली आहे। सफळा रेल्वे स्थानकात जम्मू तावी एक्सप्रेस इंजिन फेल झाले, त्यामुळे वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळते। विरारहून डहाणूकडे जाणारी लोकल वाहतूक ही देखील ठप्प आहे। गेल्या 1 तासापासून पश्चिम रेल्वेची डाऊन मार्गावरची ही वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे। लांब पल्ल्याच्या आणि लोकल गाड्यांवरती याचा परिणाम झालाय। अधिक माहिती घेऊयात, मनोज सातवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती? 12:15च्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकामध्ये जम्मू तावी एक्सप्रेस या गाडीचे इंजिन फेल झाले होतं आणि त्यामुळे सर्व वाहतूक आहे डाऊन मार्गावरची ती पूर्णपणे विस्कळीत झाली होती। दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतील किंवा विरार आणि डहाणूच्या दरम्यानची लोकल सेवा असेल ही पूर्णपणे ठप्प झालेली होती। आताच मिळालेल्या माहितीनुसार ही जे इंजिन आहे ते बदलण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं हे इंजिन बदलून आता सफाळ्यावरून जम्मू तावी एक्सप्रेस आहे ती गुजरातच्या दिशेने रवाना झालेली आहे। मात्र जी वाहतूक आहे ती साधारण 1.5 तास उशिराने धावत आहेत गाड्या। डहाणूच्या दिशेने जी लोकल सेवा आहे ती देखील 1.5 तास उशिराने धावत आहे आणि शिवाय लांब पल्ल्याच्या ज्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या त्या देखील वेगवेगळ्या स्थानकांवर विरार पासून थांबलेल्या आहेत। आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय या वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेले आहेत। डहाणूच्या दिशेने जाणारे लोकल प्रवासी असोत किंवा गुजरातच्या दिशेने जाणारे लांब पल्ल्याच्या गाडीतले प्रवासी असोत यांना या वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे। मात्र ही आताच मिळालेल्या माहितीनुसार जे जम्मू तावी एक्सप्रेसचं इंजिन आहे ते बदलण्यात आलेलं आहे आणि जम्मू तावी एक्सप्रेस आहे ती गुजरातच्या दिशेने रवाना झालेली आहे। त्यामुळं आता ही वाहतूक पूर्ववत झालेली असली तरी अनेक गाड्या ह्या उशिराने जवळपास 1.5 तास उशिराने धावत आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद मनोज या संपूर्ण माहितीसाठी। तर आता जे आहे एक्सप्रेसचं इंजिन जे बिघडलेलं होतं ते दुरुस्त करण्यात आलेलं आहे आणि जम्मू तावी सुद्धा मार्गस्थ झालेली आहे, त्यामुळे येत्या काळात हळूहळू वेळापत्रक रुळावर येईल।